अयोध्येमध्ये येणाऱ्या साधू महंतांसाठी शरयू नदीच्या तीरावरती टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते आणि हॉटेलमधली सुविधा जी आहे ती शरयू नदीच्या काठावरती उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये देण्यात येणार आहे। मी आहे सध्या शरयू नदीच्या काठावरती आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने ही टेंट सिटी जी आहे ती उभारण्यात येते। जवळपास VIP सारखी रूम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि याच रूममध्ये आलेले साधू महंत त्याचबरोबर VIP व्यक्तींना प्रवेश मिळणार आहे। आपण पाहतोय की बेड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, मॅटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हायटेक अशी सुविधा जी आहे ती या रूममध्ये देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं वॉशरूम असेल, त्याचबरोबर स्नानगृहाची व्यवस्था असेल, ही सुद्धा या टेंटमध्ये करण्यात येणार आहे आणि शरयू नदीच्या काठावरती अशा पद्धतीनं हायटेक टेंट जे आहे ते उभारण्यात येत आहेत आणि यामध्ये साधू महंतांना प्रवेश जो आहे तो मिळणार आहे। शरयू नदीच्या काठावरती जवळपास 1008 शिवलिंग आणि जे 100 यज्ञकुंड तयार करण्यात येत आहेत त्यासाठी साधू महंत जे आहेत ते शरयू नदीच्या तीरावरती येणार आहेत आणि आपण पाहतोय की त्याची सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आलेल्या सगळ्या सेवकांची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने हे टेंट जे आहेत ते शरयू नदीच्या काठावरती उभारण्यात आलेले आहेत। सध्या संपूर्ण शहरामध्ये हॉटेलची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली होती, मात्र येणारी संख्या लक्षात घेता अधिकचं बुकिंग जे आहे ते होऊ शकतं, त्यामुळे राहण्याची व्यवस्था जी आहे ती थेट कार्यक्रमाच्या ठिकाणीच करण्यात येते आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीचे टेंट जे आहेत ते उभारण्यात येत आहेत आणि अयोध्येतल्या शरयू नदीच्या काठावरतीच टेंट सिटी जी आहे ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उभी करण्यात येते। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।